नमस्कार मंडळी, साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजगडावरती आलो आहे. मागं पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत जे सगळे वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातून आलेले आहेत खास गड पाहण्यासाठी. तर विचारूया कसं वाटतंय सर, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटून झालं. नाव सांगा. निलेश राणे, यवतमाळ. बरं दादा, कसं वाटतंय? छान वाटत आहे नेहमीच. मग काल कुठं होते मुक्कामी? काल आमचा रायगड झालेला आहे, रायगड झाला, आज राजगड. आज राजगड, दोन्ही राजधानी. दोन्ही राजधानी. पहिल्यांदा दुसरी केली आणि मग दुसऱ्यांदा पहिली केली. हां कसं वाटतंय तुम्हाला? येऊन तर खूप भारी वाटतंय, पण सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला गाईड आमचं प्रॉपर लाभलं गारो. त्यांनी राजगड म्हणजे रायगड 11व्यांदा फेरी होती, 11वी फेरी होती त्याची. छान. हां, खूप म्हणजे भारी. आणि जेवढं बघू नव्हतो शकत त्याच्यापेक्षा जास्त दाखवलं. आणि आज राजगडला आम्ही आहोत आणि याचं श्रेय त्यालाच जाईल. आणि ट्रिप ऑर्गनायझेशन दादा आहेत आपले, त्यांचं खूप एक कौतुक आहे. त्यांच्याबद्दल बी ताड्या वाजवतो थोडं. सगळ्यांचं योगदान आहे, काही नाही. योगदान सर्वांचं आमचं. माझं नाव प्रवीण निमसडकर, मी वर्धेवरून आलो आहे. काल आम्ही रायगडवरून आलो आहे, रायगडवारी झाली आहे. रायगडवरून येताना थोडं थकलोच होतो, पण प्रवासामध्ये पण थकून आम्ही 3ला इथे पोहोचलो. नंतर 2-3 तास आराम करून आम्ही लगेच इथे राजगडला येण्यासाठी रात्रभर निघालो. प्रवास करून आम्ही. हा, रात्रभर प्रवास करून. स्टे करता हा. येते. आज विचार चालू आहे आमचा स्टेचा. विचार चालू आहे. पूर्ण बघून. कारण आम्हाला मागच्या आता 2-3 वर्षापासूनच हे निसर्गरम्य परिसरात असा फिरण्याचा असा याच्यामुळेच ध्यास लाभला, गौरवमुळे. त्यामुळे आम्हाला पण आता छंद म्हणा किंवा एक आवड निर्माण झाली आणि आम्ही ते दरवर्षी काही ना काही कुठे ना कुठेतरी कोणता तरी गड किल्ला करायचा असं निश्चित ठरवतो आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन काही जो येतो. आणि मागील 10 वर्षापासून ट्रेकिंग करतो आम्ही. आणि आमचा प्रॉपर गाईड गौरव आहे, तो वर्षातून 2-3 वेळा कुठे ना कुठे जातच असतो. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. रस्ते वगैरे सर्व आम्हाला तो गाईड करतोच. आणि इथे येऊन फार भारी वाटलं. अजून काही प्रवास व्हायचा आहे, काही बघायचं आहे, हे झाल्यानंतर आम्ही बघूच. नमस्कार, माझं नाव गौरव चौधरी. मला पण इथे येऊन खूप छान वाटत आहे. कालचा आमचा रायगडचा प्रवास खूप छान झाला आणि आज इथे येऊन पण आम्हाला काहीच थकवा जाणवत नाही. इथं निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटत आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव दिवेश धाटे, मी पण वर्धेवरूनच आहे. आणि या शिवाजी महाराजांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मानाचं स्थान म्हटलं जाणारं रायगड आणि राजगडावर येऊन खूप भारी वाटत आहे. खूप छान अनुभव आहे. धन्यवाद. बोला ना. हिनं बोलणं यायची नाही तुम्हाला. कट. मी अभिलाष शेंगडे, वर्धा जिल्ह्यातून आलो आहे. या राजाच्या किल्ल्यावर आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता निर्माण होते. आम्ही अगोदर आमचे सहकारी मित्र आहे, सहकारी मित्रांनी जे टूरिस्ट काढलेलं आहे राजाच्या गडे सगळे पाहण्याकरता, त्यापैकी सर्वात अगोदर आम्ही पाहिलं रायगड. रायगडवरून रात्रभर प्रवास केला, स्टे केला. अगोदर रात्री 3 वाजता येऊन पोहोचलो इथे राजगडाला. आज सकाळी आम्ही निघालो, प्रवास केला. खूप थकलो होतो काल, परंतु आज आलो आम्ही इथे. आल्यानंतर आम्ही देवीचं मंदिर बघितलं. देवीच्या मंदिरामध्ये थोडं श्रम केले आम्ही. स्वच्छता अभियान ठेवलं आम्ही. भाऊचे सहकार्य लाभले स्वच्छ. आणि त्या स्वच्छतेमागे आपले भाऊचे सहकार्य लाभले आहे. काय नाव दादा? बाजी. महेशगिरी. महेशगिरी. महेशगिरी दादा आपले, यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि सर्वात उत्साह म्हणजे साफसफाईचा जो निर्माण झाला आमच्यामध्ये त्याच्यामुळेच झाला आहे. इथे भरपूर लोक आले गेले, आमच्या समोर पण येऊन होते, आम्ही पण आलो. पण तो जो साफ करण्याचा आणि स्वच्छतेचा उद्देश जो आहे तो म्हणजे दादामुळेच आम्ही साध्य करू शकतो. सर्वात श्रेय म्हणजे त्यांचंच. आज मंगळवार दिवस, त्यांचा आज निश्चय असेल किंवा काही त्यांच्या मनामध्ये की आज इथे आपण दिवा लावावा. अगोदर नित्य पूजेमुळे करणाऱ्यांनी दिवा लावला असेल, हवेमुळे वातावरणामुळे विजला तो. परंतु त्यांना तो दिसला इथे फिरल्यानंतर. ते त्यांना दिवा लावण्यासाठी
माचीस ही मिळाली नाही, आग डब्बी. परंतु आमच्याकडे भाऊ आमचे राजेश भाऊ, ज्यांच्याकडे सगळ्या काही गोष्टी असतात, दूरदृष्टी विचारामुळे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून त्या सर्व गोष्टी ठेवत असतात आमच्या टूरमध्ये. आम्ही विसरलो तरी त्यांच्याकडे असतात. आणि त्यांच्या सहाय्यामुळे दादांचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालं आज. नमस्कार, मी सौरव चौधरी, राहणार यवतमाळ तालुका बाबुळगाव. ज्या प्रकारे इथे आलो आम्ही ते म्हणजे आमचे हे मित्रपरिवार यायच्या सहकार्याने, नाहीतर एवढ्या दूरून आमचं काही येणं कधी शक्य होत नव्हतं. आणि ज्या प्रकारे ही ठेवण दिसत आहे, इतके वर्ष ठेवण ही बघून एवढा आनंद होत आहे की कधी असणं बघणं कधी कधी शक्य पण नव्हतं आमचं. आणि ज्या प्रकारे हे मंदिर गिंदिर हे सर्व आहे त्याचा एक बघून असा आनंदच होत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. बंद कर.